दुधासोबत 2 ते 3 खजूर खाण्यामुळे ही तब्येत सुधारण्यास मदत होते. रोज सकाळी उकडलेले अंडे खाण्यामुळे तब्येत सुधारण्यासाठी मदत होते. तब्येत सुधारण्यासाठी दिवसातून 3 वेळा जेवण घ्यावे. तसेच जेवणापूर्वी पाणी पिणे टाळावे, कारण यामुळे पाण्यामुळेच पोट भरते व जेवण जात नाही. मधुमेह रुग्णांनी कोणती फळे खावीत? 1. जांभळे. सर्व फळांमध्ये जांभळे ही मधुमेहांसाठी जास्त उपयुक्त असतात. म्हणूनच डायबिटीसवरील अनेक आयुर्वेदिक औषधामध्ये जांभळाचा वापर केला जातो. जांभळे खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे आपणास मधुमेह असल्यास आपण जांभळे खाऊ शकता. 2. फणस. फणसाचे गरे गोड असूनही तुम्ही ती मधुमेह असल्यासुद्धा खाऊ शकता, कारण इतर फळांच्या तुलनेत फणसाचे पचन हळूहळू होत असते. त्यामुळे इतर फळांच्या तुलनेत फणस खाल्ल्याने एकाएकी ब्लड शुगर वाढत नाही. म्हणूनच फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी असल्याने फणस हा डायबिटीजमध्ये फायदेशीर असतो. याशिवाय यात असणाऱ्या फायबर्समुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे आपणास मधुमेह असल्यास आपण फणस खाऊ शकता. फणस खाण्याचे फायदे जाणून घ्या. 3. पेरू. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असल्याने डायबिटीज रुग्ण पेरू खाऊ शकतात. तसेच पेरूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर्स असे पोषक घटकही असतात. त्यामुळे मधुमेह रुग्ण पेरू हे फळ खाऊ शकतात. 4. नाशपाती. या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी असतो. तसेच यात मुबलक प्रमाणात फायबर्स असतात. नाशपाती फळ खाल्ल्याने रक्तातील साखर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. याशिवाय नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा नाशपाती उपयुक्त असतात. मधुमेह रुग्णांना हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी हा धोका नाशपातीसारखे फळ खाल्ल्याने कमी होण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी नाशपाती हे फळ जरूर खावे. 5. सफरचंद. सफरचंदामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन सी व महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. मधुमेह असल्यास आपण सफरचंद खाऊ शकता. मात्र सफरचंद खाताना सालीसकट खावा, कारण सफरचंदाच्या सालीत अनेक महत्त्वाची पोषक तत्वे असतात. 6. संत्रे. संत्र्यात सुद्धा फायबर्स, व्हिटॅमिन सी व महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे मधुमेह रुग्ण संत्रे हे फळ खाऊ शकतात. मात्र संत्र्याचा ज्यूस करून पिणे टाळले पाहिजे. 7. किवी. किवीमध्ये पोटॅशियम, फायबर्स, व्हिटॅमिन सी व महत्त्वाची अँटीऑक्सिडंट्स असतात. यात कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. ब्लड शुगर आटोक्यात ठेवण्यासाठी किवी फळ उपयुक्त असते. हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा किवी फळ उपयुक्त असते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी किवी हे फळ जरूर खावे. 8. बेरी. मधुमेह रुग्ण हे ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी या प्रकारची फळे खाऊ शकतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर अशा घटकांनी समृद्ध असतात. त्यामुळे बेरी ही मधुमेहात सुपरफूड मानली जातात. त्यामुळे मधुमेह असल्यास आपण बेरी खाऊ शकता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाचे असते. त्यामुळे व्हिटॅमिन सी असणारी आवळा, संत्री, लिंबू, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे खावीत. हेल्दी फॅट्स म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड यासारखी पोषक तत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गरजेची असतात. यासाठी अक्रोड, काजू, बदाम यांसारखे ड्राय फ्रूट्स म्हणजे सुकामेवा खाण्यात असावेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद घालून ते दूध प्यावे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हा घरगुती उपाय उपयोगी पडतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हर्बल टी प्यावा. हर्बल टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात लसूण, हळद, काळी मिरी, जिरे यांचा आवर्जून समावेश करावा. 1. पपई खाणे हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असते. व्हिटॅमिन ए मुळे रातांधळेपणा आणि डोळ्यांचे अन्य आजार होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे पपई खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 2. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. पपई खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहिल्याने हृदयविकार, पक्षाघात अशा गंभीर आजारांचा धोका यामुळे कमी होतो. पपईतील लाइकोपिन अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि फायटोकेमिकल्स हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय पपईमध्ये पोटॅशियमही मुबलक असते. पोटॅशियममुळे ब्लड प्रेशर आटोक्यात राहते. ब्लड प्रेशर व वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहत असल्याने पपई खाणे हे हृदयासाठी चांगले असते. 3. मधुमेहींसाठी उत्तम असते. पपईमध्ये फायबर असते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णसुद्धा आपल्या आहारात काही प्रमाणात पपईचा समावेश करू शकतात. 4. पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पपईमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असून यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे पपई खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. भूक नियंत्रित राहिल्याने त्याचा उपयोग वजन आटोक्यात आणण्यासाठी होतो. त्यामुळे पपई खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 5. सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
पपईमध्ये कॅरोटिनॉइड्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे सांध्यातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या आहारात पपईचा जरूर समावेश करावा. 6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पपई जरूर खावा. 7. पचनासंबंधित तक्रारी दूर होतात. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर्समुळे पोट रोजच्या रोज साफ होण्यास मदत होते. पोट व्यवस्थित साफ झाल्याने पचनासंबंधित बद्धकोष्ठता, पोटात गॅस होणे, पोटफुगी यासारख्या समस्या दूर होतात. तसेच पपईतील पॅपेन ह्या एन्झाईममुळे घेतलेल्या अन्नातील प्रोटीन्स पचायला सोपे जाते. त्यामुळे पपई खाण्यामुळे पचनक्रियाही सुधारते. 8. पपई आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असते. पपई हे त्वचेच्या नुकसानीपासून संरक्षण करते. पपईत असणाऱ्या व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन ह्या घटकांमुळे त्वचेचे संरक्षण होते. यामुळे त्वचेला सुरकुत्या पडण्यापासून बचाव होतो. तसेच यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत होते. कांजण्यांचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय. 1. कांजण्यांचे डाग जाण्यासाठी त्वचेला कोरफडीचा गर लावावा. कोरफडमुळे त्वचेच्या अनेक तक्रारी कमी होतात. ताजा कोरफडीचा गर त्वचेवर घासल्याने कांजण्यांचे डाग लवकर जाण्यास मदत होते. 2. कांजण्यांचे डाग घालवण्यासाठी त्वचेला मध लावावा. मधामध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. कांजण्यांचे डाग असलेल्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा मध लावावा. यामुळेही कांजण्यांचे डाग लवकर निघून जातात, कारण मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. 3. कांजण्यांचे डाग कमी करण्यासाठी तेथे कडुनिंबाची पेस्ट लावावी. कांजण्यांचे डाग असलेल्या ठिकाणी दिवसातून 2 वेळा कडुनिंबाच्या पानांची पेस्ट लावावी. यामुळेही कांजण्यांचे डाग लवकर निघून जातात, कारण कडुनिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. 4. कांजण्यांचे डाग जाण्यासाठी डागांवर खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेल सुद्धा आपल्या त्वचेसाठी उपयुक्त असते. कांजण्यांच्या डागांवर काही दिवस खोबरेल तेल लावून हलका मसाज केल्यास आलेले डाग लवकर कमी होतात.